छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। शिवछत्रपतींच्या भगव्याची लाज ज्यांनी राखली आणि महाराष्ट्र महायुतीचं शासन येत असताना ज्या मतदारसंघानं राधानगरी भुदरगडमधनं जो भगवा सुसाट महाराष्ट्राच्या चौ दिशेला सुटला आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्रानं कधी पाहिलं नव्हतं इतकं घवघवीत यश महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये निवडून आले। त्यामधले आपले आमदार सन्माननीय विलासरावजी आबिटकर हे खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचं म्हणून त्या ठिकाणी आपल्या नेत्यानं वर उचलून धरलं। त्यांच्या ह्या आभार कार्यक्रमानिमित्तानं स्वतः राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री आम्हा सर्वांचे नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आज आपल्या भेटीसाठी आलेत। साहेब, रेकॉर्डवर आज तुम्ही उपमुख्यमंत्री शासन म्हणत असेल, पण जनतेच्या मनातला मुख्यमंत्री कोण असेल तर तो एकनाथ संभाजी शिंदे हा जनतेच्या मनातला मुख्यमंत्री आहे। आणि मला मुद्दामून सांगितलं पाहिजे, हु इज एकनाथ शिंदे पासून सुरू झालेला प्रवास जगाच्या गुगलनं रेकॉर्ड मोडलं होतं। एकनाथ शिंदे साहेब कोण आहेत हुडकत होते। आज त्या शेवटच्या माणसाला जरी कुठं जाऊन विचारलं आणि साहेबांची गाडी थांबली तर बारकं शेंबडं पोरग सुद्धा येत आहे आणि शिंदे साहेब आले म्हणताय। ही ओळख 2-2.5 वर्षामध्ये खऱ्या अर्थानं एकनाथ शिंदे साहेबांनी तमाम महाराष्ट्राच्या नवतरुणांच्या हृदयावर। आज साहेब आपण आभार मानायला आलाय, खरं आम्ही तुमचे आभार मानले पाहिजे। आंधळा मागतोय एक डोळा आणि देव देतोय। आम्ही मागत होतो नागपूर जिल्ह्याला तुम्ही मंत्रिपद द्यावं। आपण प्रकाशरावांच्या रूपानं मंत्रिपद तर दिलंच, पण पहिल्यांदा नंतर या तालुक्याला मंत्रिपद मिळालं आणि पालकमंत्रीपद पण मिळालं। तीच वेळ आहे की कधीही या तालुक्याला न्याय मिळाला नव्हता। डोंगर वाड्या वस्त्यांमध्ये माणूस कधी या मुख्य प्रवाहामध्ये येईल वाटत नव्हता। मगाशी ताईंनी ज्याचा उल्लेख केला, एका कारखान्याच्या कामगाराचा मुलगा ज्यावेळी खऱ्या अर्थानं पालकमंत्री होतो ना, त्यावेळी ऊर अभिमानानं भरून येतं, कारण सामान्यांची चळवळ ही पुढे जात असती। या सगळ्या कामासाठी म्हणून ज्यांनी पाठबळ ताकदीनं केलं ते आमचे मार्गदर्शक आणि आमचे नेते सन्मान्य संजय दादा मंडलिक, उपस्थित राजेशजी क्षीरसागर साहेब, आदरणीय यड्रावकर साहेब, अशोकरावजी माने साहेब, नरके साहेब, मिंचेकर साहेब, या ठिकाणी आदरणीय जयश्रीताई, उपस्थित माने साहेब, उदयजी सावंत साहेब ज्यांनी ही खिंड अतिशय जोरात त्या काळामध्ये ठेवली। या ठिकाणी नाना कदम उपस्थित, जालंधर पाटील सर, सर्वच या ठिकाणी उपस्थित मान्यवर मंडळी। मी साहेब आपण इलेक्शनच्या प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये इथं येऊ शकला नव्हता। तुम्ही मला पाठवलं होतं आणि त्यावेळी मी राधानगरी भुदरगडकरांना शब्द दिला होता, मला पाठवून दिलाय। तुम्ही तुमच्या माणसाला आमदार नामदार करून पाठवायची जबाबदारी ही एकनाथ शिंदे साहेबांनी घेतली आणि आज अभिमानानं सांगावं असं वाटतं साहेब, तुम्ही दिलेल्या शब्दावर ह्या तालुका तुटून पडला। अनेक वादळं त्यांच्या आडवी आली, पण ह्या तालुक्यातल्या जनतेनं तुम्हाला हा केला ओ दिला। प्रकाश आबिटकर जो आमदार तिसऱ्यांदा झालाय हा फक्त एकनाथ शिंदेंच्यामुळे झालाय, हे आपल्याला मला आवर्जून सांगितलं पाहिजे। शिंदे साहेबांनी दिलेली ताकद आणि त्यांनी दिलेले शब्द, त्या शब्दाच्या सामर्थ्यावर अनेक मोठे नेते उलटे गेले। मी त्यावेळी सांगितलं निकाल लागेल तो दिवस आठवा, गोळीगत प्रकाश आबिटकर निवडून येईल आणि विरोधक फक्त झापूक झुपूक करत बसतील। आज परिस्थिती तशीच झाली साहेब। तुम्ही येणार, आज सगळ्या जेसीपी नटले होते, गावागावातल्या लोकांनी आनंद पाहिला होता। महाराष्ट्रानं खऱ्या अर्थाने एकनाथ शिंदे साहेबांच्या रूपानं जनतेचा मुख्यमंत्री कसा असू शकतो हे या ठिकाणी पाहिलं। तळागाळात राहून सामान्यांची सेवा करणारे एकनाथ शिंदे साहेब आज आमच्यासारखं नेतृत्व, आमच्या सर्वांचं नेतृत्व करतायत, आमच्या सर्वांचं भाग्य घडवण्याचं काम करतायत। निश्चितच या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो साहेब, कोल्हापूर जिल्हा 10 पैकी 10 स्कोर पैकीच्या पैकी मार्क आपल्याला दिलेत। तुम्ही कोल्हापूरला महायुतीचा पहिला मेळावा घेतलात, 10च्या 10 आमदार महायुतीचे आले आणि त्यातल्या आपल्या विचाराचे 5 आमदार पहिल्यांदाच या ठिकाणी पहिल्या सलामीमध्ये एक साहेब जिल्ह्यानं दिले। आज 5 स्टेजवर त्या ठिकाणी उपस्थित आहेत।
माजी आमदार या ठिकाणी उपस्थित आहेत, सर्व जिल्हा प्रमुख उपस्थित आहेत। या सर्वांच्या तालुका प्रमुखांच्या समोर असणाऱ्यांच्या ताकदीवर ही भगवी पताका तेवत ठेवण्याची जबाबदारी आम्ही या ठिकाणी घेतलेली आहे। उद्याच्या येणाऱ्या जिल्हा परिषदा पंचायत समित्या ज्याचा उल्लेख सन्माननीय दादांनी या ठिकाणी केला त्या पुढे नेण्याची जबाबदारी आम्ही सगळेजण या ठिकाणी घेतोय। पक्षाचं कारण नेतृत्व खंबीर आहे, विचाराला मुरड घातलेली नाही, विचाराशी तडजोड केलेली नाही। बाळासाहेबांचे विचार नुसते मनात आठवून ठेवलेले नाहीत, ते आनात आणले आणि आज बाळासाहेबांचा विचार दिल्ली दरबारी असू दे किंवा महाराष्ट्र शासनामध्ये खंबीरपणे एकनाथजी शिंदे साहेब त्या ठिकाणी पुढे घेऊन जात आहेत। तुमच्यातला एखाद्या मुलाला हात देत असताना सुद्धा त्यांना स्वतःच्या परिस्थितीची जाणीव आहे। दरेगावातनं दऱ्याखोऱ्यातनं आलेला मंत्री, जसं तुम्ही राधानगरीच्या एका तलावाच्या बाजूला राधानगरीला राहता, तसंच दरेगाव हे सुद्धा एका मोठ्या तलावाच्या बाजूला असणारं गाव आहे, विस्थापित झालेलं गाव आहे। आणि एका विस्थापित गावातल्या विस्थापित गाववाडीतला एक मुलगा या ठिकाणी ठाण्याला जातो, तिथं आपलं भविष्य आजमावतो, आयुष्याचा झगडा उभा करत असताना नुसता झगडा उभा करत नाही तर नगरसेवकापासून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याची मजल मारतो। हा दैदिप्यमान इतिहास घडवून दाखवणारी मनगटातली आणि मनातली ताकद, ही विचाराची ताकद बाळासाहेबांनी आणि दिघे साहेबांनी त्यांच्या अंगीकारली। आणि मला आज आनंद वाटतो की असं नेतृत्व आमचं भाग्य आहे साहेब। आम्ही कुठल्या जन्मीचं पुण्य केलं होतं माहित नाही, पण तुमच्यासारखा नेता मिळणं हे आम्हा सर्वांचं भाग्य। सगळ्यांना ताकद आपण या ठिकाणी दिली। कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणाला एक वेगळं वळण या ठिकाणी मिळालं आणि या शाहू महाराजांच्या नगरीमधनं आपल्याला साथ घालत असताना मी एवढं समोर बसलेल्यांचा अभिमान वाटेल असं काम या ठिकाणी प्रकाशराव करणं गरजेचं आहे। हा फेटा साहेबांच्या डोक्यावर जो घातला त्यावेळी तो फेटा बांधणाऱ्याला साहेबांनी सांगितलं, बाळू मामासारखा जो फेटा डोक्यावर होता ना तसा बांध म्हटली। आज बाळू मामाचा आशीर्वाद घेऊन साहेब स्टेजवर त्या ठिकाणी येत आहेत। आंबेडकर साहेबांनी पालकमंत्री झाल्यानंतर पहिलाच सत्कार या ठिकाणी आपल्या परिसरामध्ये घेतला आणि सर्व आमदारांच्या वतीनं जिल्ह्याच्या वतीनं या ठिकाणी घेतला। साहेब, ती घोंगड्याची ऊब तुम्हाला आयुष्यभर राहू दे आणि हातात ती न्यायाची ती काठी नाताळ्याच्या माठी आपण मारण्यासाठी वापरा। जिथं जिथं चूक असेल तिथं ते शस्त्र वापरा। बाळू मामांच्या आशीर्वादानं तुम्हाला आयुष्यात काही कमी पडणार नाही। निश्चितच त्यांच्या आशीर्वादानं आम्ही सर्वजण, मी पिवळा घालून आलो होतो आज बाळू मामाकडे जायचं म्हणून, आणि मला बऱ्याच जणांनी विचारलं मिशी कुठे गेली म्हणून। त्या सिरियल बाळू मामाची मिष्टी आणि त्या सिरियलचा लौकिक एवढं वाढलं, देश भाविक आज या ठिकाणी ह्या तालुक्यामध्ये त्या ठिकाणी भुदरगडला कागलला या ठिकाणी येऊ लागले। या तालुक्याच्या सर्या जडणघडणीमध्ये केलेल्या अनेक ऐतिहासिक कामांमधलं बाळू मामाचं तीर्थक्षेत्र विकास हे फार मोठं काम आहे साहेब। आम्हा सर्वांच्या वतीनं आपल्या करायची आहे, त्यांनी तुम्हाला ऑलरेडी ते सांगितलेलं आहे। पण बाळू मामाच्या नावानं चांग भलं म्हणत संपूर्ण महाराष्ट्रात मर्दुमकी गाजवणारी लोक इथली आहेत। या बाळू मामाचा भंडारा संपूर्ण कळतोय, त्याचा लौकिक वाढेल असा दिव्य या ठिकाणी देऊळ त्याचं उभं करावं आणि त्याच्यासाठी राज्यानं तिजोरी उघडी करावी, कळकळी विनंती आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला करतो। आणि परत एकदा साहेबांच्या शब्दाला मान देऊन आपण प्रकाश आंबेडकर आणि सर्वच आमदारांना या ठिकाणी निवडून दिलं त्याबद्दल जिल्ह्याचा खासदार म्हणून आपल्या ऋण व्यक्त करतो आणि माझी रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।